हनुमान जयंतीनिमित्त राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन. सभामंडपाचे भूमिपूजन संपन्न. 2 एप्रिल रोजी स्पर्धा. हनुमान जयंतीच्या निमित्ताने 2 एप्रिल रोजी नाशिक रोड येथे होणाऱ्या तपोवन हनुमान केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आयोजित सभामंडप भूमिपूजन सोहळा 26 रोजी श्रीरामनवमीचे औचित्य साधून उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमास माजी खासदार हेमंतप्पा गोडसे, स्वागत समिती अध्यक्ष रोहन देशपांडे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष सहाणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. की अंजनेरी हे नाशिकमधील भगवान हनुमान यांचे जन्मस्थळ असून त्यांचा उत्सव संपूर्ण देशभर मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. इतके पवित्र जन्मस्थळ नाशिकला लाभले असल्याने हा उत्सव अधिक भव्य स्वरूपात साजरा होणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने यंदाच्या वर्षापासून नाशिक शहरात तपोवन हनुमान केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा सुरू करण्यात येत असून ही परंपरा पुढेही अखंडपणे सुरू राहील असे माजी खासदार हेमंत गोडसे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. या उपक्रमाच्या माध्यमातून अंजनेरी या पवित्र स्थळाची ओळख देशभर प्रभावीपणे पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कुस्ती हा भगवान हनुमानाचा आवडता क्रीडा प्रकार मानला जातो. त्यामुळे नाशिकमध्ये क्रीडा संस्कृतीला चालना देणे, युवकांना प्रोत्साहन देणे तसेच नाशिकला कुस्तीचे माहेरघर म्हणून ओळख निर्माण करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेशही या उपक्रमातून दिला जाणार आहे. स्वागत समिती अध्यक्ष रोहन देशपांडे यांनी सांगितले. सदर तपोवन हनुमान केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा हनुमान जयंतीनिमित्त 2 एप्रिल रोजी नाशिक रोड येथील 125 मनपा मैदान मुक्तिधाम मागे आयोजित करण्यात आली आहे. राज्यातील नामांकित व होतकरू पैलवानांनी पुरुष व महिला गटातून सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. परजिल्ह्यातून येणाऱ्या स्पर्धकांसाठी व्यवस्था समितीच्या वतीने करण्यात येणार आहे अशी माहिती स्वागत समिती सदस्य कैलास पवार यांनी दिली. या स्पर्धेत एकूण 17 गटांचा समावेश असून खुल्या गटासाठी मानाची चांदीची गदा व रोख 71,000चे प्रथम पारितोषिक तर द्वितीय पारितोषिक 31,000 ठेवण्यात आले आहे. महिला गटासाठी प्रथम पारितोषिक ₹21,000 निश्चित करण्यात आले असल्याची माहिती उत्तर महाराष्ट्र कुस्ती संघाचे अध्यक्ष उत्तमराव दळवी यांनी दिली. या कार्यक्रमासाठी 2दा महाराष्ट्र केसरी विजेते नाशिकचे सुपुत्र हर्षवर्धन सदगीर यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून विविध संस्थांच्या वतीने त्यांचा नागरिक सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती समिती सदस्य अनिल ढेरिंगे यांनी दिली. स्पर्धेचे सुयोग्य नियोजन, खेळाडूंकरिता आवश्यक सुविधा तसेच येणाऱ्या सर्व पैलवानांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी समितीच्या वतीने विशेष काळजी घेतली जाणार असल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष सहाणे यांनी यावेळी सांगितले. स्वागत समिती सदस्य अनिल अण्णा ढेरिंगे, विजय जाधव, सुधाकर जाधव, प्रकाश बंटी कोरडे, श्याम गुहाड, सागर गवळी, राजेंद्र निगळ, विजय राऊत, मनोहर कोरडे, प्रकाश कुलथे, निलेश सहाणे, उत्तर महाराष्ट्र कुस्ती संघाचे अध्यक्ष उत्तमराव दळवी, कोषाध्यक्ष मधुकर वाघ, प्राध्यापक संजय चव्हाण, प्राध्यापक दशरथ गायकवाड, गणेश ताजनपुरे, पैलवान संदेश भागवत, पैलवान प्रवीण पाळदे यांच्यासह भूमिपूजन कार्यक्रमास नाशिक शहर व पंचक्रोशीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. आज आपण रामनवमीच्या पवित्र दिनी माननीय हेमंतप्पा गोडसेंच्या मार्गदर्शनाखाली हनुमान जन्मोत्सव या दिनी आपण तपोवन हनुमान केसरी ही स्पर्धा परंपरेप्रमाणे सुरू करत आहोत. या स्पर्धेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे नाशिक शहराच्या पर्यावरणाची जागृती तसेच हनुमानजींचा जन्म नाशिकमध्ये झाला अंजनेरीमध्ये, तर त्यांच्या या जन्मस्थळाचा इथून पूर्ण भारतभर उद्घोष करणं आणि पैलवानांना कुठेतरी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणं आणि नाशिक शहराची शान ही भारतात वाढवणं असं आहे. माननीय हेमंतप्पा गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही सर्व स्पर्धा या ठिकाणी आयोजित करत आहोत. एकूण 17 गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. मॅट पद्धतीने ही स्पर्धा होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रामधून ठाणे, पुणे, कल्याण, डोंबिवली, उत्तर महाराष्ट्र सगळेच पैलवान या ठिकाणी येणार आहेत. उत्तर महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्या आयोजनातून माननीय दळवी साहेब आणि वाघ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे सगळं आयोजन करतो आहोत. आणि माझी सर्वांना विनंती आहे की नाशिककरांनी हा जो विडा आपण या ठिकाणी उचललेला आहे हनुमानजींच्या जयंतीनिमित्त ती परंपरेप्रमाणे आपण पुढे नेऊया आणि आपण सर्वांनी सहकार्य करूया अशी विनंती करतो. आणि आपणच्या वतीने आणि सर्वांच्याच वतीने आणि माझ्याही वतीने आपल्या सर्वांना रामनवमीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. यापुढे ही स्पर्धा रामनवमीला भूमिपूजन होईल आणि हनुमान जयंतीला आपण
त्याच्या कुस्ती ठेवणार आहोत आणि अशा पद्धतीने आपण पुढे जाणार आहोत एवढं सांगतो. आणि तपोवन हनुमान केसरी कुस्ती स्पर्धा ही राज्यस्तरीय स्पर्धा या ठिकाणी संपन्न होणार आहेत. या स्पर्धेसाठी सुमारे महाराष्ट्रातून 500 मुलं आणि 100 मुली या स्पर्धेत भाग घेणार आहेत. त्यानंतर जो ओपन गटासाठी बक्षीस आहे ते हेमंत आप्पा गोडसे यांनी 71,000 रुपयांनी मानाची गादा दिलेली आहेत आणि 2 नंबरचं बक्षीस 31,000 रुपयांनी पट्टा राहील त्याला. त्यानंतर 3 नंबरचं बक्षीस 11,000 रुपये आणि मुलींची जी केसरी होईल तिला 21,000चं बक्षीस दिलं जाणार आहे आणि असं वेगवेगळ्या गटामध्ये बक्षीस दिलं आहे. मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे, लोक असं समजतात त्या दानपेटीत जर पैसे टाकले तर देव आपला होतो, परंतु तसं नाहीये. जर आपल्याला देव आपला करायचा असेल तर गरिबांच्या मुलांना मदत केली पाहिजे. त्या निमित्तानं हेमंत आप्पा आणि रोहन गोडसे यांनी जी मदत केली ती खरोखर पांडे यांनी जी मदत केली आहे ती खरोखर गरिबांच्या मुलांना मदत होणार आहे आणि गरिबांच्या मुलांमध्येच देव आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही या कुस्त्यांचं आयोजन उत्तर महाराष्ट्र कुस्ती संघाची आमची सर्व टीम एकदम शिस्तबद्ध रीतीनं, तुम्ही दंगलीत कुस्त्या पाहिल्या असतील गोंधळ असतो, इथं अजिबात गोंधळ होणार नाही. अतिशय चांगल्या छान लोकांना कुस्त्या पाहायला मिळतील आणि सर्वांनी या कुस्त्यांना सहकार्य करावं. ज्यांना काही गट बाकी असेल, ज्यांना बक्षीस द्यायचं असेल त्या गटाचं बक्षीस त्यांच्याच हस्ते दिलं जाईल, त्यांच्याच हस्ते कुस्ती लावली जाईल. आणि म्हणून कोणाला जर द्यायचं असेल बक्षीस त्यांनी रोहन देशपांडे आमच्याशी संपर्क साधावा आणि या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही कुस्ती स्पर्धा संपन्न करू आणि नाशिकचं नाव महाराष्ट्रात नेऊ. धन्यवाद. एक पेढा आपण खाऊ घालू कारण पहिलं बक्षीस दिलेलं आहे ना आपल्याला. तपोवन हनुमान केसरी नाशिक या कुस्ती स्पर्धेचं आज भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. मला असं वाटतं का निश्चितच प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून नाशिक ओळखल्या जाते आणि त्याचबरोबर हनुमानांचा जन्म ज्या ठिकाणी झाला अंजनेरी हा देखील आपल्या जिल्ह्यामध्ये झालेला आहे. आणि म्हणून रोहन देशपांडे आणि त्यांच्या सर्वच सहकारी आणि सर्व आपल्या कुस्ती पहिलवान वस्ताद मंडळी आहे अशा सर्वांनी एक ठरवलं का आपल्या नाशिकच्या या हनुमान जयंतीच्या दिवशी एक उपक्रम राबवायचा, ज्या माध्यमातून ज्या खऱ्या अर्थानं आपल्या हनुमानांचं जी काही ताकद या ठिकाणी होती आणि आज त्याचंच प्रतीक म्हणून आपले सर्वच पैलवान मंडळी या ठिकाणी काम करतायत. तर निश्चित त्या दिवशी एक कुस्तीची स्पर्धा या ठिकाणी आयोजन करायची आणि एक वेगळा असा उपक्रम या ठिकाणी राबवण्याचं काम या ठिकाणी केलंय. मला असं वाटतं का निश्चित आज प्रभू रामचंद्रांची जयंती आहे आणि 8 दिवसानंतर हनुमान जयंती आहे. निश्चित या ठिकाणी 2 एप्रिलला हनुमान जयंती. निश्चित आम्हाला विश्वास आहे का हा जरी पहिलं वर्ष असलं तर निश्चित याला एक वेगळं महत्त्व, याची सुरुवात जरी छोट्या याने झाली परंतु ही परंपरा कायम राहील आणि याला विशेष महत्त्व जसं आपण म्हटलं अयोध्येनंतर खरी ओळख प्रभू रामचंद्रांची नाशिक म्हणून ओळखली जाते आणि त्याचबरोबर अंजनेरी या ठिकाणी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं का निश्चित या स्पर्धेला देखील ही परंपरा सातत्याने राहील आणि येणाऱ्या या कुस्ती स्पर्धेमध्ये हजारोंच्या संख्येने या ठिकाणी पैलवान मंडळ या ठिकाणी सहभागी होतील. आणि आम्ही देखील सर्वांना आवाहन करतो का ही नुकतीच आपल्या उत्तर महाराष्ट्रापुरती नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील चांगल्यात चांगल्या पैलवानांनी या ठिकाणी सहभागी व्हावं हेच आवाहन करतो. आणि संपूर्ण जे काही वस्ताद मंडळी आणि रोहन देशपांडे त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून या उपक्रमाबद्दल मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो.